गवळणी गोपाळांची भूमिका कधीची आहे? तुकोबारायांच्या भाषेत बोलायचं झालं, तुकोबाराय जसं म्हणतात, हरिने माझे हरिले चित्त भारवित्त विसरले, ही भूमिका कधीची आहे? ही भूमिका आहे द्वापार युगातली. तुकोबाराय मांडू लागले कलियुगामध्ये. द्वापार युगात का मांडली गेली नाही ही भूमिका? माझ्या अल्पमतीप्रमाणे मला अभ्यास झालेली एक 2-3 लक्षणं मी यामध्ये पटवून सांगतो. माऊली ज्ञानोबा कलियुगामध्ये लिखाण करतात, याला कारण द्वापार युगामध्ये जे काही गवळणी गोपाळ श्रीकृष्ण परमात्म्याने जे काही चरित्र केलं, ज्या काही लीला केल्या, त्या संपूर्ण चरित्राचं वर्णन श्रीमद भागवत महापुराणामध्ये श्री व्यास मुनींनी केलेलं पाहायला मिळतं. आणि त्या चिंतनात आता तसं पाहायला गेलं 18 पुराण आहेत, परंतु महापुराण फक्त श्रीमद भागवतालाच म्हटलं जातं. याचे कारण मी माणसा श्रीमद भागवत बोलतो. अत्र सर्गो विसर्गश्च स्थानं पोषणमूतयः मनमंतरेशाणु कथा निरोधा मुक्तिराश्रया. 10 लक्षणाने परिपूर्ण असलेलं फक्त श्रीमद भागवत आहे. सर्ग विसर्ग स्थान पोषण उती मनवंतर ईशानु कथा निरोध मुक्ती आणि आश्रय अशा 10 लक्षणाने परिपूर्ण फक्त श्रीमद भागवत आहे. म्हणून त्याला महापुराण म्हणतात. जे 5 लक्षणाने पूर्ण आहे त्याला पुराण म्हणतात, आणि 2-3 लक्षणाने पूर्ण असेल त्याला उपपुराण म्हणतात. विठ्ठल विठ्ठल.